कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण आला तानी? कोण आहे? नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र देसाई. ते नाना फडतरे आहेत ना, त्यांनी. अगं ये वंदना. हा अगं बाहेर ये की. काय? पाहुणे आले बघ. अगं बाई, हो का? तुम्ही बसवा त्यांना, मी पाणी घेऊन येते. हा या की या. नमस्कार. नमस्कार. बसा की. हो, बसा ना. तुम्ही बसा. असू द्या हो, तुम्ही बसा. अहो आजी, तुमचंच घर आहे, बसा की. बरं बसा बसा. बस. घ्या. धन्यवाद. हे आमच्या सुनबाई. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला येताना काही त्रास झाला काय? नाही म्हणजे ते शर्टाला तुमच्या. अहो नाही नाही, काय झालं, येताना रस्त्यात आमची गाडी पंक्चर झाली. अरे देवा. हे तेव्हाच झालं असणार. नाही म्हणजे घर सापडायला काही त्रास झाला काय? नाही नाही, काहीही त्रास झाला नाही. म्हणजे कसं आहे, आमच्या इथं येताना असं गल्ली बोळातनं यायला लागतंय ना म्हणताना. नाही नाही नाही, अहो काहीही त्रास झाला नाही. उलट तुमच्या वस्तीतली माणसं मदत करायला सारखी पुढे असतात. अहो मला इथपर्यंत एका गुणी मुलीनं आणून सोडलं. हो का? हो. ही आमची मुलगी दिव्या. दिव्या नात माझी. दिव्या. नमस्कार करते. असू दे, सुखी राहा. काय हा अवतार, अशा गबाळ्या माणसाचा मुलगा पण गबाळाच असणार. साधीशी नोकरी, जेमतेम पगार, मुलाकडे गाडी सोडा सायकल पण नसावी. दिव्या, आमच्या आशूनी तुझं जे वर्णन केलं होतं, आणि तेव्हा मी तुझा एक फोटो पण पाहिला होता. त्यापेक्षा प्रत्यक्षात तू खूप सुंदर आहेस. अशी गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणं हे आमच्यासाठी भाग्याच आहे. गुणी आणि संस्कारी मुलगी. तुम्हाला सांगतो, आमच्या आशूचा आणि हिचा जोडा एकदम शोभून दिसणार. हिची पत्रिका असेल ना? हो हो आहे ना. दिव्या. हा पत्रिका. हो. माझ्या घरच्यांना ना कळतच नाही, कुठलेही स्थळ आणतात माझ्यासाठी. मला तर मी एखाद्या घरी आता भांडी घासताना दिसायला लागलीये. कुठे मी राणी होण्याचे स्वप्न बघत होते आणि कुठे हे स्थळ. या माणसाचा चेहरा पाहूनच कळते किती गरीब आहे ते. हा अशा मळक्या कपड्यांनी आलाय, त्याच्या मुलाची अवस्था काय असेल? घरी कोण कोण असतं? आम्ही दोघे आणि आमची मुलगी दिव्या. घर कसं वाटलं तुम्हाला? नाही म्हणजे जरा लहानच आहे पण. छान आहे. आणि घर लहान असलं म्हणून काय झालं, मन तर मोठं आहे. शेवटी घर माणसांनीच तर बनतं. अगदी बरोबर आहे. वंदना, पाहुणेसनी चहा घेऊन ये की. हो आत्ता आणते. हा ही पत्रिका शिवाची, शिवानी कैलास पाटील, आणि ही माझी दिव्या कैलास पाटील. शिवा, काही झालं तरी शेवटी तूच माझ्या मदतीला येणार. चल ना भाई. हॅलो, बोल मांजा. हॅलो आशू, कुठे? नाही काय करतोय? दिव्यासाठी कविता करतोय की तिचं स्केच काढतोय? ही काय मस्करी आहे? मी काय सतत दिव्याचं चित्र काढत असतो किंवा तिच्यासाठी कविता करत असतो का?
अरे मग सांग ना भाई, कुठे आहे तू? अरे माझं जाऊ दे, तू कुठे आहेस? मी गार्डन मध्ये. सायलेन्सर क्रॉस चेक केलाय ना? हो शिवा. नाही, त्या माणसाने हप्ते दिले नाहीत म्हणून त्याला वॉर्निंग पण दिली होती ना? हो हो. बघा, आपण कायदा तोडत नाही आणि जो तोडतो त्याला सोडत पण नाही. गार्डन मध्ये? कुठल्या गार्डन मध्ये आणि काय आहेस गार्डन मध्ये? तुझी भाई, माझं काय काम नाहीये. तुझ्या दिलाचा विषय. दिव्या इथे बसली, ये लवकर. दिव्या तिकडे? हो, हा. आपलं कॉलेज समोरचं गार्डन. मी आलो असतो, पण ऍक्च्युली मला ती मीटिंग होती, मी शोरूम मध्ये चाललो होतो. हो का? ठीक आहे ठीक आहे, तू शोरूमला जा, मीटिंग कर. हा नाही, दिव्या बहिणीला भेटायची उत्तम संधी होती म्हणून मी कॉल केला. तुला नाही पडली मग मी काय करू? चल, मी निघतोय. नाही नाही, अरे ते मीटिंग्स फोनवरही होऊ शकतात ना. हा, मी ऍक्च्युली अजून दिव्याची फोन नंबर एक्सचेंज करण्याच्या स्टेज पर्यंत नाही पोहोचलोय, पण येतो. घाई कर, हा घाई कर, पटापट ये. मी इथे नजर ठेवून ये. सायलेन्सर, गाडीचा नंबर परत सांग रे. 8720. 8720. आपल्याला मेहनतीची गरजच नाही. गाडी सापडली. कुठे? ती बघ, 8720. खरं तर नंबर 8700 होता. मी सांगू का शिवाला की ही ती गाडी नाहीये म्हणून? ही ह्याची गाडी आहे का? शिवा, हा, हीच ती गाडी आहे, हीच उचलायची आहे. चल. नक्की ना? अगं हो, तुला विश्वास नाही का माझ्यावर? तसं नाही, काय अडचण नाही ना? म्हणजे तो हप्ते देत नाही म्हणजे त्याला प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, लय माजुरडा येतो. चल चल उचलूया. बरं, 1 मिनिट थांब. अप्पर, तुम्ही लोक वस्तीत जा, मी बघते कोण शहाणा येतो. ठीक आहे. चल रे. भाई, कोण शहाणा आहे हा? एवढी मोठी गाडी त्याची काच ओपन ठेवून गेलाय. काय काय? अगं गाडीची चावी आहे, त्याच्या खिशातनं आणली. भाई सायलेन्सर, तू सगळी कामं सायलेन्स मध्ये करतो रे. दे चल. जोर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.